काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल यांच्यावर 6 जानेवारी रोजी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला करण्यात आला होता। या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले होते। त्यांच्यावर अकोट येथील रुग्णालयात उपचार सुरू होते। अकोल्यात खासगी रुग्णालयात उपचार सुरू होता। आज सकाळी उपचार दरम्यान त्यांचे निधन झाले। हिदायत पटेल यांच्या मानेवर व छातीवर धारदार शस्त्राचे गंभीर घाव असल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता। प्राथमिक उपचारानंतर त्यांना अकोला येथे हलवण्याची तयारी सुरू असतानाच त्यांची प्रकृती आणखीनच खालावली। त्यामुळे त्यांना पुन्हा अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले। अखेर आज सकाळी अकोल्यात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। ही घटना अकोट तालुक्यातील मोहाळा येथील मशिदीत घडली। या प्रकरणी उबेद खान कालू खान उर्फ राजीक खान याने धारदार शस्त्राने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। आरोपीला पोलिसांनी पणज येथून ताब्यात घेतले आहे। या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून हा हल्ला राजकीय वैमनस्यातून की जुन्या व्यक्तिगत वादातून झाला याचा पोलीस सखोल तपास करत आहेत। हिदायत पटेल यांच्या निधनामुळे काँग्रेस पक्षासह राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे। शायद जो नाम दिए हुए बिल्कुल उनको अरेस्ट करो। ये गाँव वालों का कहना है कि हमारा लिए हमारे को तो ये सबक दिया हिदायत पटेल ने कि बेटा अल्लाह बहुत बड़ा है, अल्लाह अपने साथ है। हमेशा जिंदगी भर ये बोलते थे बेटा लड़ाया झगड़ा करना, और हम इससे बहुत दूर है। शायद भाजपा पढ़ते थे कि हम लड़ते नहीं। भतीजे आहेत पटेल त्यांच्या रिपोर्टनुसार काल गुन्हा नोंद झालेला आहे। 6 लोकांविरुद्ध गुन्हा नोंद आहे। त्याच्यामुळे की जो मुख्य आरोपी होता ज्यांना मारले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तो आरोपी आपण रात्रीच गुन्हा दाखल व्हायच्या अगोदर ताब्यात घेतलेला आहे आणि अटक आहे तो। ठीक आहे, ती प्रोसिजर होणार, त्याचं काय विचार व्हायचं होणार ते। आणि उर्वरित जी कारवाई जी काही कायदेशीर कारवाई असते ती पूर्ण आम्हाला बाय लिगली बाय लॉ त्या पद्धतीनेच करावं लागणार आहे। समजले तुम्ही कालच्या तारखेपर्यंत आपल्याला माहित होते 307च होता, पण आज आपल्याला समजलेले असं झालंय। त्याच्यामुळे 302 ऍड होणार त्याच्यात आणि त्याच्यानुसारच प्रोसेस होणार। असं म्हणजे तुम्ही म्हटले नाही म्हटले तुम्हाला बंधनकारक आहे आणि कायद्याला बंधनकारक आहे। त्यामुळे तुम्ही आम्ही सगळ्यांना आवाहन करतो की निश्चितच आता हे नेहमीच आहे, त्यांना माहित आहे की जे काय असेल त्याच्यात कुठलीच दुमत होत नाही। सगळं मीडिया ओपन आहे, पोलीस स्टेशन सगळंच ओपन आहे। पण सर्वांना अशी विनंती आहे कि त्यांनी आम्हाला आमचं काम करून देण्यासाठी देखो सुन लो, ये आपका ऐसा माहौल रहेगा। अब ये माहौल को उठाएंगे कि गुनेगार को छोड़ेंगे? गुनेगार ढूंढेंगे उनको करना है ना, उनको टेंशन रहेगा। ये ऐसे 6 घंटे में कवर कर लिया ना, ऐसा नहीं मेहरबानी करके हो जाएगा ना।